मनसेनं विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आघाडी घेतली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 3 उमेदवारांची घोषणा केली आहे। शिवडी, पंढरपूर आणि वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे। परळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवडीमधून मनसे नेते बाळा नांदगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय, तर पंढरपूर मतदारसंघातून विधानसभेसाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे। रविवारपासून राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत। त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। त्यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात मनसेच्या विधानसभा उमेदवारांची घोषणा केली आहे। वरळीमधून संदीप देशपांडे, शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद म्हणतो, आभार व्यक्त करतो। गेल्या 10 वर्षापासून मी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आणि ते सगळ्या जनतेला माहीत आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जे कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम करत आलोय। आणि या ठिकाणचे जे काही प्रश्न असतील, मग पंढरपूरचे रस्ते असू द्या, स्मशानभूमी असू द्या, पंढरपूर शहरात पाण्याचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला तो पाण्याचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचा विषय असू द्या, दुधाचा विषय असू द्या, कर्जाचा विषय असू द्या, महिला बचत गटाचा विषय असू द्या, कामगारांचे विषय असू द्या, या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम केलंय। आणि त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभारणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेचा विजय निश्चित आहे याची मला खात्री आहे।